आता मिटलेला आहे का या निमित्तानं? एकतर माझे कुणाशीच म्हणजे मी हे भारतीय जनता पक्षाबद्दलही बोलते की माझे मतभेद आहेत, कालही होते, आजही आणि उद्याही राहतील, पण माझे मनभेद कुणाशीच नाही. काही गोष्टी जबाबदारी म्हणून आयुष्यात करायच्या असतात. आज महाविकास आघाडी बिनविरोध पाठिंबा आम्ही बहिणींना महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिलेला आहे, तो दादाला श्रद्धांजली म्हणून दिला. हे तुम्हाला विसरून चालणार नाही. माझा भाऊ गेला आणि दादाचा म्हणजे मला दादाच्या केसमध्ये बाय इलेक्शन येईल असं म्हणजे कुणाच्याच बाबतीत, हा माझा भाऊ किंवा माझा दादा म्हणून नाही, पण कुणाच्याच आयुष्यात बाय इलेक्शन येऊ नये. पण त्यातून दादाचं हे दुर्दैवी, दादाचं वय काय होतं 66, हे काय वय आहे? म्हणजे हसत खेळत तुम्ही सगळ्यांनी दादाला, दादाचा उत्साह, दादाची एनर्जी ही सगळी आपण सगळ्यांनीच इतके वर्ष एकत्रपणे पाहिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने म्हणजे आजही अंगावर काटा येतो. सकाळी तो 8:30 वाजता 8:40-50ला काय तो फोन आला होता विमान पडलं म्हणून, तो दिवस आणि आजचा दिवस. अनेक वेळा असं वाटतं की दादा खरंच गेलाय का, म्हणजे मला विचाराल तर ते न पाहिल्यामुळे कधी कधी असं वाटतं की दादा खरंच गेलाय का नाही अशी एक भावना मनात येते. मला एक क्लोजर ज्याला म्हणतो तो क्लोजरच आला नाही. म्हणजे तो शेवटचा एक फोन, त्याच्याशी त्याची ती भेट, त्या गोष्टी मनात राहतात. आणि विमान पडलं कसं, दादा केला कसं, एक स्प्लिट सेकंडमध्ये सगळंच संपलं. काही बारामतीची एक राजकीय परंपरा आहे, मात्र तेही सांगता सभा दुसऱ्या मैदानावर होती आहे. दादा गेल्यानंतर 2 राष्ट्रवादीत बोलल्यानंतर 2 वेगवेगळ्या सभा झालेल्या आहेत. नवीन काही राजकीय हे अजेंडा नेतृत्व तयार करण्यासाठी ही विजयी सभाच्या ठिकाणी सांगता सभा घेतली जाते. तुम्हाला सांगू, मला या प्रश्नाची कुठलीच उत्तरं माझ्याकडे नाही. त्याचं कारण आमची सभा नेहमी त्या एका जुन्या ठिकाणी असं खाली बसून एक असायची. म्हणजे मला जेव्हा बसून आठवतंय तिथे एक छोटंसं स्टेज, घरगुती तो कार्यक्रम, बाबा सगळ्या म्हणजे सगळं इलेक्शन संपून यायचे एक सभेला एक भाषण करायला, बाकी प्रचार सगळे कार्यकर्ते प्रेमाने आणि उत्साहाने करायचे. तशीच परंपरा ती दादानी ठेवली. दादा आणि साहेब दोघंही फॉर्म भरणार आणि फक्त शेवटच्या सभेला येणार, बाकी कधीच कोणी आलेला नाही. आणि असेच ते राहिलेलं आहे हे. त्यामुळे आमच्यासाठी एक इमोशनल गोष्ट. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. ती काय फक्त एक काहीतरी म्हणजे एक सिस्टम, यंत्रणा वगैरे काही नाही हो. एक कौटुंबिक आम्ही इतक्या वर्षाची प्रेमाची, विश्वासाची नाती आहेत. त्याच्यात कधी काय कमी जास्त झालं असेल तरी एखादा इथे तिथे गेला असेल, त्याच्यात पण आमच्या मनात, आमच्या नात्यात कधी अंतर आलेलं नाही. ते कालही आलेलं नाही, आजही नाही, आणि इथून पुढे कधी आम्ही येऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते, कित्येक वर्ष राहुल कुल, आता राहुल कुलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आणि उद्याही आमच्याकडून जपले जातील आणि त्यांच्याकडूनही जपले जातात. त्यामुळे आमची वैयक्तिक संबंध आम्ही आमच्या राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. आणि जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा आम्ही कधीही या मतदारसंघात, मी स्वतः 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कधीही आम्ही पक्ष येऊ दिलेला नाही. इलेक्शनमध्ये टोकाची भूमिका एकामेकाच्या विरोधात जोरात लढू, पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या भागाचा विकास आणि लोकांची सेवा एवढंच करून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. त्यामुळे आणि बारामतीत आज मी वहिनी दादा गेल्यानंतरची ही सभा आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर मला हे खूप म्हणजे अंतःकरणातून दुःख तर आहेच, पण खूप जड अंतःकरणाने बारामतीला मी जाते. कारण माझा भाऊ गेलाय, माझा भाऊ गेल्यानंतर ही परिस्थिती आज आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा खूप म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच